मंडळी, स्वागत करतो तुमचं आजच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आम्ही निघालेलो आहे चिंचपोकळी चिंतामणीच्या शतकोत्तराव्या 6वं वर्ष म्हणजे 106व्या वर्षीच्या पाठपूजन सोहळ्याला 2025ला. तर आता आपण घेऊन चाललो 2-2 ट्रायपॉड, कारण की हा नवीन आहे, हा जुना आहे. जुन्याने आता तसे भरपूर साथ दिलेली आहे. आपल्याला जुना ट्रायपॉड लागणार आहे, कारण की नवीन ट्रायपॉडची आपली हाईट वाढत नाही, आपला हाईट एवढाच राहतो. आणि हा बघा जुना एवढा मोठा होतो, म्हणजे जेणेकरून या ट्रायपॉडने आपण तुम्हाला आम्ही वरचा अँगल दाखवू शकतो. एकंदरीत असा विषय, आम्ही टोटल 6 जण आहे. वाजलेत आता 3 वाजलेत परफेक्ट, आणि तिथं टायमिंग आहे पाठपूजन सोहळ्याचा 4चा. तर ठीक आहे, जिथं पोचायचं आहे. आता तिथून इथून 2 तासाची रनिंग आहे. ट्रेनचा प्लॅनिंग होता आमचा, 2 तासाची रनिंग आहे 4 व्हीलरनी. ट्रेन निघत होतो आम्ही, होती प्लॅन आमची ट्रेनची, पण जाऊ दे ठीक आहे. 4 व्हीलर तर 4 व्हीलर निघू आम्ही आता इथून. तो ड्रायव्हर आहे, ड्रायव्हर आहे तो गाडीचा. टी परमिट गाडी आहे आमची, तर आम्ही त्याला ड्रायव्हर म्हणून घेऊन चाललोय. असा विषय. दुसरा ड्रायव्हर तुझा बोलून नको आहे, अक्षरशः डोका फिरवलाय. ठीक आहे, निघतोय फायनली आम्ही आता. गाडीमध्ये तर कमी शोधेल, कारण की पोरांची गाणी एवढी वाचतील का आपल्याला आपल्या ब्लॉग धोक्यात येऊ शकतो कॉपीराईटमुळं. त्याच मध्ये गाणी लावतील, काही लावतील, कॉपीराईटमुळं आपला विषय होऊ शकतो. त्यामुळं गाडीमध्ये कमी शूट होईल. बाकी तिकडे मजा येणारच आहे, तुम्हाला दाखवेलच मी सगळं. आणि एक तुम्हाला सांगायचं राहिलं, माझ्या पाठीचं तुम्ही बॅकग्राऊंडला DJ बघताय. DJ आता सध्या दहीहंडी पण जवळ येते, गणपती पण आले. तुम्हाला कुठल्या कार्यक्रमासाठी DJ हवा असेल तर माझा तुम्हाला इंस्टाग्राम ID दिला आहे मी, मला DM करा. आपण काय आहे ते इंस्टाग्राम IDला बोलू. ऑल ओव्हर महाराष्ट्र सेवा चालू आहे आमची. ठीक आहे, निघतो आम्ही आता. चाप चूप ठाप. मस्त चेमरा चेमरी इकडे बसलेले. स्विफ्ट डिझायर पार्टी तिघांची सीट असते, आणि चौघ बसलेला. आणि आमचा ड्रायव्हर इथे टी परमिटचा बघू शकता, व्हाईट शर्ट पूर्ण घातलेला आहे. मी गाडी चालवणार नाही तो क्या, नाही तो क्या रे. ठीक आहे, मला जरा वेगळं ऐकायला आलं. ठीक आहे, हा ठीक आहे. काय घासते, काय घासते सध्या गाडी कशामुळे घासते? ह्याच्या वजनामुळे. हे तुझं वजन किती आहे? माझं वजन 30 पण नसेल. हे बघ 20 किलो. नाही रे, द्यायला नाव नका घालू. कमी घेतलं. कोण बोलतंय बघा, कोण कोणाला बोलतंय कोणाचं वजन कमी आहे. आमच्यात बडबड चालूत राहील, तेल बडबड चालूत राहील. सदमा इथे बसलेला आहे, कोणाशी घेतली नाही कोणाला. हा मुक्का आहे ना शेवटी. अजून आम्ही आंबिलीमध्येच आहे. 3:15 झालेत. 4 पर्यंत बघू ड्रायव्हर मला पोहोचवतो का. 2 तासाची रनिंग आहे. ड्रायव्हर जर का यांनी पोहोचवला ना भाई, मानला आम्ही याला. 2 तासाचा जर नको ना, नको ना, काय करत ना. ठीक आहे, गाडी आपली 80 लाख आहे. टी परमिट आहे. 5 मिनिट लागतील. 80 लाख तोडून टाकेल मी लगेच. नाही नको 80 नको तोडू. सध्या आपली स्पीड आहे 20 वरतीच आहे. आता सध्या लोकल रस्ता आहे, आणि मी सीट बेल्ट पण नाही घातले. ठीक आहे, नंतर घालीन हायवेला गेल्यावरती. मी काय बोलतो मयूर, आपण पुढं बसतो तसं बसायला येऊ काय? काय गरज नाही, काय गरज नाही. तो हाईट बसतो तर ठीक आहे. गाडी घासते इथं पाठून काय निघाला. गाडीमध्ये यांचे गाणी चालवलेले आहेत. आपल्याला विषय येईल का कॉपीराईटचा, आपण तो कॅश भेटू तुम्हाला थोड्या वेळाने. मध्ये कुठे स्टॉप भेटला तर आम्हाला याला उतरवायचं काय तो ठीक आहे. कॉपीराईटचा जरा विषय होऊ शकतो. गाडी लावणार पोरांनी. भेटतो तुम्हाला. गाडी CNG वर थांबलोय आम्ही आता शहाडला. अजून शहाडलाच आहे. इथून पोचू आम्ही 2 तासामध्ये चिंचपोकळीचा. ॲक्च्युली 4 वाजता कार्यक्रम आहे पाठपूजन सोहळ्याचा, आणि 6 वाजता जो मेन कार्यक्रम म्हणजे काय असतील गायन बियन काय प्रॉपर सगळं ते चालू होणार आहे. 4 वाजता पाठपूजन एंटरटेन वाला कार्यक्रम आहे. त्यात आपल्याला एवढा इंटरेस्ट. हां, तो 6 वाजता. तरी पण आम्ही थांबणार नाही. कार्यक्रम तुम्हाला अख्खा पाठपूजन सोहळा अख्खा बघायला भेटेलच. चप्पल दे ना, चप्पल लायकी शून्य माणूस. जा दुसऱ्याच्या चपली मारते, भीक माग्या, चाल लीक. आणि हा बघा लैला मजनू बघू शकता तुम्ही इथे. नुसता चॅटिंग करत असतो पोरींशी, बघावं तेव्हा. ठीक आहे. दुर्गाडी काय गडावर गेले ते, तेव्हा पण ड्रायव्हर होते दोघं. आम्ही जेव्हा टी परमिट गाडी आणि व्हाईट शर्ट नव्हता आमचा, याचा व्हाईट शर्ट आहे. आणि बघा गाडी टी परमिट आहे, बघू शकता तुम्ही. प्रॉपर टी परमिटचा ड्रायव्हर आहे. काय बोलू शकत नाही. पर्सनल क्यों जा रहे रे. काय का पर्सनल काय बोला, काय बोलला आम्ही बिंदास बोलवतोय. क्लिअर सांगतोय, ज्यावेळेस गाडी निघाली होती त्यावेळेस सिद्धेश नावाचा एक पोरगा, सिद्धेश कदम, त्याने सांगितलं पाठीस बसलाय फोपशा.
त्यांनी सांगितलं होतं 200 रुपये तो देणार आहे, बाकीचे 100 हे लोक देणार होते आणि एका पोरचे पैसे 2 पोरचे पैसे मी देणार होतो. मला इथं बरोबर बसायला आहे. कम्फर्टेबल नाही, मी 200 देणार. आणि तेल लावत गेला, हा तेल लावत गेला. 200 गाडीत नव्हतं 200 रुपये दे, गाडीत नव्हतं 200 रुपये दे. driver, तुला पैसे कोण जास्त देणार आहे? थोडं पाहिजे. अरे driver ये. ड्रायव्हर बोला. नाही भाऊ, आता काय इकडे काय इकडे काय हे बघ. नाही नाही, अरे तू driver नाही, भाऊ. अरे जायचं आपल्याला. भाव आहे माझा, भाव. गाडी चालव. कोण driver बोलला? अरे भरपूर लांब जायचं होतं तिथं. 570 रुपये मी आता द्यायला रेडी. सगळ्यांना गाडी खाली उतरवली. कोणाला गाडी किती उतरवणार? ब्लॉगरला उतरवता बोलला. मला उतरवणार. सगळ्यांना बोललो मी, सगळ्यांना मी बोललो. 200 देणार आहे, ब्लॉग तू चेक पाठी करायचा. कर. ए, चाल रे चल शाना पण चल. पण कम्फर्टेबल स्पेलिंग ते सी काय सी पुढं पुढं काय सी पासून चालू होतं. अरे तू वकिलाकडे कामाला तिथं मॅगी भरून द्यायला तुला सी कम्फर्टेबल स्पेलिंग नाही भाई. एक मागे नाही असं कसं ए जाएगा पर्सन में क्या करेगा रे तू? काय करणार आहे? काय करणार आहे? ऐक ना आपण तू स्पेलिंग पैसे क्लिअर आणि मस्त आराम बसून एसीची हवा करणार. यांनी वादा केलाय, नंतर नाही बोलले. स्पेलिंग आणि बरोबर सांगितले हा गाडी चालवल. हा चालेल चल. बघा कोण चालवी? नाही चाललो का माझ्या ऑर्डर करायला ब्लिंकिट. नाही पाहिजे आम्हाला कम्फर्टेबलची स्पेलिंग. तेल लावत गेली त्यांनी साधी बॉलची स्पेलिंग जर सांगितलं तरी पण नको आहे, आम्हाला काय गरज नाही. हे तुझ्या आईला एवढा अनाडी नाही, 12वी पास आहे. बॉलची स्पेलिंग ते पण कोरोनामध्ये पास झाला फुकट झाला, फुकट पण झाला, फुकट झाला पण नसता. 11वी अर्ध्यांमध्ये गायब झालेला आहे ह्यो आणि 10वीला 34 का 35% होते, 36% होते याला. आणि याला 12वीला 60% ह्यो सांगते आम्हाला. आणि 12वीला 60% पडले 12वीला. हे जास्त झोप आले ब्लिंकिट वरला काम करून आले. भाई 72 तास भरलेत, 72 तास. सांगतो कोणला. कॅमेराला का मला सांगायचंय, माझा हक्क आहे, मी बोलू शकतो. का मी महाराष्ट्रात राहतो. हे तुम्हाला ऐकायची इच्छा आहे पब्लिक नाही सोडून द्या विषय ना, कशाला फुकट. 72 तास कोण जागतो का? 72 तासामध्ये लोक किती झोपतात, कामावर किती जातात. अरे 48 तास. त्या ब्लिंकेट मध्ये गेल्यानंतर जे खाट असतं ना, खाट सगळे झोपले. मी सकाळी काहीतरी 6:15 फोन केलाय, बाईतला झोपेचा आवाज. कामावर जाऊन झोपलेला. काय बोलू आता? काय फुकटच्या पैसे घेऊन मी मान्य करतो, मी झोपतो का? आता मागून त्याचा आवाज होता, तू पण कामावर झोपतो. मी झोपतो, मला झोप भेटते कामावर, मला काम नसतं. ही सगळी नाटक आहेत. घरी पोरींशी फोनवर बोला. आता कसं बोलला? कामावर राहायचं. आता कसा बोलला? बाबू गाडी काही असून चिल्ड होते बरोबर. तर हा बोलतोय गाडीच्या काही असून काचा ओपन आहेत. अरे ते सगळ्या लावलेल्या तू थांब तुला मी देतो कॉन्टेंट. थांब जरा तुझा देतो मी कॉन्टेंट. थांब जरा. तर विषय असा आहे बघा, सगळ्या काचा क्लोज आहेत, एक पण चालू नाही. आणि हा बोलतो काचा बोलतो चालूच आहे. ऐका एक मिनिट ऐका. काही संबंध नाहीये. एवढी जरी गॅप असेल ना तरी एसी चालू होत नाही. लक्षात ठेवा. कुठलीच नाही सगळं ओके आहे. हा फक्त बेकवे करतोय. फक्त सिद्धेशचं एक म्हणणे, कुठली काय ओपन आहे सिद्धेश? ती पुढची थोडी खाली झाली. कुठली पुढची? ही front फ्रंटची. हा ही बाई इथून खाली आले पण त्याच्यामुळे तुझी एसी कोल नाही होते. समजलं तुला मेन कारण? फायनली आम्ही आता चिंचपोकळी चिंतामणीच्या मंडपाच्या इथे पोहोचलेलो आहे. बघू शकता तुम्ही इथे गाडी पण इथे पार्क केलेली आहे आम्ही. तर इथे पार्किंग अलाउड आहे का नाही का माहित नाही, पण त्यामुळे आम्ही इथे ड्रायव्हर गाडीमध्ये बसवलेला आहे. का झालं तरी ड्रायव्हर पण गाडी पळू शकतो. पाठी बघू शकता इथे कुठं लागले. हा पाठी गाडी पण लागली, म्हणजे पार्किंगचं लावले लोकांनी. ठीक आहे, आपण सगळ्या इथं निघूया. गेटने जायचं का इकडून जायचं? कुठून जायचं सर? इकडून जाऊ ना. चिंचपोकळीचा चिंतामणी सार्वजनिक उत्सव मंडळ आम्ही इथे फायनली पोहोचलेलो आहे आता. आणि आता तिकडे माहोल बघू शकता, तुम्हाला आवाज येतो बघा. चिंचपोकळी सार्वजनिक उत्सव मंडळ मुंबई. इथे मंडळाच्या जवळ एक मूर्तिकला केंद्र आहे. तिथे आम्ही मूर्त्या बघायला आलो आहे. बघू शकता तुम्ही कसल्या भारी भारी मूर्त्या आहेत. हे बघा एकदम भारी ना. अख्खा मोठा आहे, जाम मोठा कारखाना आहे. सॉरी आपलं म्हणजे बाप्पाचं मूर्ती केंद्र आहे. आणि मला ही एक मस्त आवडली मूर्ती. हे बघा, हे बघा किती भारी आहे. सगळ्यात मस्त आहेत. लालबागचा राजा. सगळ्याच मूर्त्या भारी आहेत यार, खतरनाक आहेत. आवडला मला पण.
बारक्या मूर्त्या बघू शकता तुम्ही इथे एकदम भारी आहेत. क्लास वाटतात बघायला पण जाम भारी आहे. मस्त आहे. पोरांना लागलेल्या भुका त्याच्यामुळे इथं आता वडापाव खायला आलो आहे. तिथं विषय असा झाला की तिथून मंडळाची एंट्री आम्ही तिथून गेलो तर तिथून आम्हाला एंट्री दिली नाही तर आम्हाला दुसरं एंट्री झाला की तिथून पब्लिक एंट्री करते. आणि आपण वडापाव खाऊन घेऊया मग जाऊया आतमध्ये. नक्कीच तुम्हाला ब्लॉग आवडत असेल तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, ब्लॉगला लाईक करा आणि शेअर पण करा, कमेंट करा. आता आम्ही पोहोचतो आहे मंडपामध्ये पोहोचतो आहे आम्ही आता. तिकडे गेल्यावर तुम्हाला दाखवतो सगळं. शंभूराजांची कथा आग्र्याची ती काळोखी नजर कैदाई विनाट वर्ष त्या कोळ्या पोराचा धुरदत्तपणात सांगताना आधी ठरलो कागरे साक्षी देतील तो प्रचितगडाचा सर्वेश्वर आणि निस्वार्थ कर्तृत्वाची कास आपण घेतो का हा प्रश्न
घामाघूम झालेले अक्षरशः पाण्याची गरज आहे आता. चेहरा बघू शकता जाम घामाघूम लागलेला आहे. शर्ट बिर्ट टाकते माझा आमचे मित्र परत सध्या कसं माहिती का सध्या कसं माहिती का बाहेर जाणं सोपं आहे, आतमध्ये येणं सोपं नाही आहे इथे. कारण ही जागा नशिबाने भेटली. हा व्ह्यू खूप कमी नशिबाने भेटतो. तुम्ही पाठीमागचा पब्लिक भरपूर आहे. नशिबाने आमच्या जागा ही न सोडणार जागा जाम मजा आहे.
एका जागी उभे राहून ना एवढे थकलोय. अक्षरशः किडनी दुखायला लागले माझी त्यांची किडनी ताण लागले पाणी पिऊ सगळे चान्स पण आतमध्ये जायला भेटतो का आता कारण बाहेर तर आलं आणि आतमध्ये जाणं मुश्किल आहे. आज जाऊ आम्ही भरपूर अजून भरपूर काय काय बाकी आहे. पाणी पिऊ आधी ताण भरपूर लागले ना बेकार फुल मजा एवढा नाचलो तुम्ही बघितलं असेल किती नाचलो आम्ही किती एन्जॉय केलंय अजून बाकी आहे. आम्ही आता निघालो घरी जायला बोलतोय. अचानकमध्ये आमचा प्लॅन झाला आता मरीन ड्राईव्हला जायचा. आता मरीन ड्राईव्हला जाऊ आम्ही तिथे मस्त सुखाने बसू. आम्ही दर्शन घेतलं पाठपूजन तिथे होतं ते पण तिथे व्हिडिओ शूटचा काही ऑप्शन ना म्हणजे तिथे अलाउड नव्हतं व्हिडिओ शूट करायला तर आम्ही तिथे कॅमेरा घेऊन जाऊ शकलो नाही. तिथे कॅमेरा बंद होता. मस्त दर्शन झालं. आता आम्ही निघालो आहे चिंचपोकळीवरनं CSMT चालत चर्चगेट स्टेशनला तो मरीन ड्राईव्हला जाऊ. मस्त आता खट्टा मिठ्ठा रोहन साहेबांनी आपल्याला खायला घेतलेला आहे. इकडे बघू शकता तुम्ही एकदम भारी असा आयटम आहे. चिंच आहे ही पण चिंच आहे कैरी आहे भरपूर काय काय समोर इथे खाली चिंचपोकळीला चिंतामणीचा पाठपूजन सोहळा चालू आहे. आता इथं आम्ही स्टेशन जवळच आहे बघा बघू स्टेशन इथं आहे. आता आम्ही स्टेशनला जाऊ ट्रेन पकडू मस्त जाऊ CSMT मरीन ड्राईव्हला जाऊन बसू चर्चगेटला. आम्हाला फायनली ट्रेन भेटलेली आहे मस्त खाली आहे की बघू शकतो तुम्ही इकडे एकदम आईस पाईस बसलेलं आहे. आम्ही आता इथं मस्त मगाशी घेतलेला खाऊ काहीतरी खोडू आम्ही आणि खाऊ काहीतरी रोहन यांच्या कृपेने. तर काय म्हणतो तू किती भेटलं रे अरे भरपूर भिजलोय मी. तो पण भिजलाय हा नाही भिजला बघू होत पाणी होत आंबट घेतलंय ना आता समज की डोळ्यामध्ये जेवढं आंबट बनतात ना तेवढं यांनी सगळं पण ही एवढी दोस्ती राहिली. आम्ही भिजलेलं तर आणे हा भिजो तू का आता अरे आपण सुख आहे एवढे दोस्ती आपण एका चड्डीत बसू म्हणजे स्टेशनला पोहोचलेलो आम्ही बघू शकता एक नंबरची लाईटिंग केलेली आहे CSMT स्टेशनची. आता आम्ही जाऊ मरीन ड्राईव्हला टाइमपास बसायला खाणं बिणं भरपूर घेतलेलं आहे आम्ही पोहोचलेलो आहे FS मार्केटला. भरपूर मोठं कपड्यांचं दुकान आहे इथे बघू शकता तुम्ही. आणि समजून इथे मला भाऊ काय पण सांगतात. इथे एका पॅन्ट मी विचारायला गेलो हा. बोलतात 1700 रुपये बोलतात. 1700 पॅन्ट मी 600 रुपयात घेतली बाबा. खूप मोठं मार्केट आहे स्टेशनच्या जवळच आहे CSMT पासून. तुम्हाला स्वस्त कपडे घ्यायचे असतील तर तुम्ही इथे येऊ शकता कपडे घ्यायला. आम्ही आता पुढे जाऊ खाऊ गल्ली लागेल आम्हाला आता लगेच चिटकूनच खाऊ गल्लीतला पुढे चर्चगेट स्टेशनमध्ये करून पुढे मरीन ड्राईव्हला पोहोचू आम्ही. खाऊ गल्ली आलेले अशा प्रकारे इकडे आता बघू शकता तुम्ही किती मोठे खाऊ गल्ली. आता वास कंटिन्यू येईल
कंटिन्यू वासावर वास आणि इकडे नुसते हापापलेले आहेत सगळे भुकावरती नाही भाऊ नाही नको भाऊ आता सध्या भूक नाही आम्हाला भूक भरपूर आहे, पैसे नाही खिशामध्ये. काय बोलतोय तू? पळा भागो. तिथं लाडात मला भैरव दादा करत होता. हा आम्ही आता वैरवला पोहोचलेलो आहे, बघू शकता. एकदम एकदम भारी वाटतंय, हवेशीर एकदम. आणि ते चिल करतायत, चिल नाही सॉरी, ते आता पिशवी आणले खाऊची, ती फोडायला घेतली त्यांनी. बघू शकता तुम्ही, तर व्ह्यू एकदम अशी लाटा बिटा येत आहेत. या इथे ना ये, इथे ना एक नंबर वाटतंय, ए इथे ना फुल मजा. ए रोहित तर मस्तपैकी जरा एन्जॉय करू, खाऊ, जरा आराम करू इथं, मग निघू थोड्या वेळाने घरी जायला. एकदम लाल भडक अशी कैरी बघू शकता तुम्ही इथे खायला घेतलेली आहे. अजून भरपूर खाऊ बाकी आहे आमचा. इथून माझा एक A to Z संपू मस्त एकदम भारी भारी. त्याच्या समोर वानखेडे स्टेडियम, इथं लाईटी भेटतात बघा. ही एक आहे इथे, तिथे मध्ये दाखव ना रे, एकच दाना उचललाय. सगळा जो आम्ही आणलेला चाकणा आमचा खाऊन झालेला आहे. चिंच कैरी विरी पूर्ण खाऊन झालेला आहे. माझं म्हणणं एकच शेवटचं चॉईस कोणी घेतो त्याला धरून फार जाम 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 आंबट होता, एकदम लोणच्यापेक्षा पण आंबट होता. खारट तर होतं, आंबट पण होतं, जाम होतं. हे काय झालं याचं? घरी फॅन आहे ना, समुद्राची आवाज होता. समुद्राची हवा आहे, पिशवीत घेऊन घरी चाललाय. काय लाज आहे याला? घरी फॅन आहे ना, घरी फॅन आहे, मग घरातले फॅनची आवाज नको आहे. त्याला मम्मी बोललेली मुंबईवरून काहीतरी घेऊन ये. फॅन सॉरी आवाज येऊन जातो. हवा बघा अशी भरते. हा आता फोडू आवाज जास्त झाला. हवा घरी न्यायची नाही. तुम्ही अशा प्रकारे आमचं संपूर्ण एन्जॉय बघितला असेलच. चिंचपोकळीला, चिंतामणीला, पाटकुला, सोळा, मरीन ड्राईव्ह पुरं इथे चेक करतायत ते समोर समुद्रामध्ये बघा सीड्यांसारखं आहे बघा, तुम्हाला पण दिसत असेल. हे बघा, हे बघा परफेक्ट बघा, माझ्या बोटाच्या वरती समोर आपलं जर झालं. हा बघा, तुम्हाला दिसत असेल. ते काही दिवस पोरं शोधतायत. आता आम्ही 1, 2 आणि 3 आता ठिकाणी दिसलं, त्या मागच्या दोघांना दिसत नाही. ठीक आहे, हां तेच आहे, तेच आहे. हां बरोबर, तेच आहे. तर तुम्हाला भेटतो पण अशा एका पुढच्या ब्लॉगमध्ये नवीन कंटेंट घेऊन. तोपर्यंत आम्ही येतो. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. जिथं सांगून झालं माझं तुमचं काम आहे करा. आणि आत्तापर्यंत आपले 100 सबस्क्राईबर पूर्ण झालेले आहेत, त्याच्यामुळे खूप बरं वाटतं आम्हाला. असेच आपले भरपूर वाढत जाऊ दे सबस्क्रायबर. सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओ लाईक करा, कमेंट करा. तर तोपर्यंत आम्ही येतो. बाय करा भावानो, बाय करा, बाय. आराम, बाय करा, बाय. भेटू परत तुम्हाला आम्ही. झोपाचे दिवस चाललेत नुसते. ठीक आहे, येतो परत आम्ही.